नमस्कार मित्रांनो, आज 14 जून निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं मार्केट बघा, एक फ्लॅट ओपनिंग झालेली आहे आज मार्केटची. हा समजा कालचा क्लोजिंग होता आणि आजचा जो मार्केटचा ओपन आहे जवळपास 40-50 पॉईंट आणि पहिल्याच कॅन्डलमध्ये त्यांनी काय केलं, ती गॅप जी आहे ती भरून काढलेली, म्हणून आपण याला फ्लॅट ओपनिंग बोलू शकतो. ओपनिंग आहे 23,464, म्हणजे हा जो ओपन आहे त्याचा एक 50 पॉईंटची गॅप आणि क्लोज समजा. तर ऍट फर्स्ट कॅन्डल मार्केटने काय केलं, डाऊन साइड मूव्ह दिलेला, गॅप फिलअप केलेली आणि जो आपला सपोर्ट होता ना त्या सपोर्टला त्यांनी ब्रिज करताना आपल्याला त्यात दाखवलेलं. बघा आपला सपोर्ट कुठला होता, तर हा आपला आहे सपोर्टचा झोन. तर इथे मार्केटने सपोर्ट घेणं आवश्यक होतं, पण सेकंड कॅन्डल मध्येच त्याला ब्रिज करताना दाखवलं. पण मग आपण इथे लगेच ट्रेड का नाही घेतला, कारण आपलं जे नेक्स्ट टार्गेट असणार होतं ते होतं हे. म्हणजे आपलं नेक्स्ट टार्गेट होतं 22,300चं आणि मार्केट ओपन झालेलं आहे 22,450. फर्स्ट कॅन्डल मध्येच मार्केटने आपल्याला डाऊन साइड मूव्ह दिलेला. जर आपल्या इथे लक्षात आलं असतं की आपण ट्रेड घ्यायला हवा म्हणून, तर आपण एक चांगलं प्रॉफिट इथे ऑन करू शकलो असतो. पण हा एक रेजिस्टन्स होता इथे, त्यामुळे इथनं मार्केट रिव्हर्स जाऊ शकतं असा एक अंदाज होता. 23,400चा हा जो रेजिस्टन्स आहे आता इथे आपल्याला सपोर्ट म्हणून ऍक्ट केला असतं, म्हणून आपण इथे थोडंसं डिसिजन घ्यायला, काही डेटा अनालिसिस करायला वेळ घेतलेला आणि त्याच वेळेमध्ये मार्केटने एक नेक्स्ट मूव्ह दिलेली, त्यामुळे आपण हा ट्रेड जो आहे कॅच नाही करू शकलो. मग इथे आपल्याला अपेक्षित असं होतं की मार्केट इथे थांबेल, होल्ड करेल, पण त्यांनी पहिल्याच कॅन्डलमध्ये ब्रेक केलं. मग आपण एक ट्रेड इथे जनरेट केला असता. मार्केटने ब्रिज केली लेवल वेटेसला आपण, पण मार्केटने काय केलं, इथे 5 मिनिटची कॅन्डल सस्टेन नाही केली. 5 मिनिटची कॅन्डल सस्टेन न केल्यामुळे आपण इथे ट्रेड नाही घेऊ शकलो, नाहीतर या क्लोजिंगला आपलं ट्रेड इथे इनिशिएट झालं असतं या लेवलला. आणि आपलं प्रॉफिट टार्गेट जे असतं ते असतं ॲटलिस्ट 30 ते 50 पॉईंटचं. पण सेकंड कॅन्डल काय बनली, डोजी बनल्यामुळे मग इनडिसिसिव्ह मार्केटचा मोड आपल्याला इथे अंडरस्टँड होतो आणि म्हणून मग आपण डिसिजन नाही घेऊ शकलो इथे डाऊन ट्रेंडसाठी. मग एक रिव्हर्सल आलेलं आणि आपल्या पुन्हा या झोनमध्ये त्यांनी येण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड सुरू झालेलं असं दिसलं आपल्याला. आणि आता आपण 23,300 टार्गेट इथे बुक करणार, तर मॅक्सिमम लोकांनी इथे एंट्री केलेली असणार. अंडरस्टँड, आपण हा ट्रेड दिलाच नाही कारण की आपल्याला कन्फर्मेशन मिळत नव्हतं म्हणून. आणि त्यांचे जे टार्गेट एसएल जो असणार आहे तो असणार 18 ते 20 पॉईंटचा. इथे त्यांचा एसएल राहिला असता आणि त्यांनी या टार्गेटसाठी ट्रेड घेतलं असतं. पण हा ट्रेड बघा कसं फेल झालेला. 21 पॉईंटचा एसएल आणि 52 पॉईंटचं टार्गेट, एक चांगला ट्रेड राहिला असता हा जवळपास 1:2चा, पण हा फेल. आणि फेल झाल्यामुळे इथे सगळ्यांची एसएल कटले असते. पण आपण हा ट्रेड न घेण्याचा रिझन हा होता की मार्केट इथे आपल्याला काय करत आहे, मिसगाईड करतो, ओआयटी आपला मॅच करत नव्हतं.
ओआय डेटा सपोर्टिंग मध्ये ऍक्ट करत होतं आणि सपोर्ट मध्ये ऍक्ट करत असल्यानंतर आपण त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण ट्रेड घेऊ शकत नाही, घेत नाही आपण शक्यतो. जेव्हा प्राइस ऍक्शन आणि ओआय डेटा मॅच करतात तेव्हा आपण ट्रेड मध्ये एंटर करतो आणि ट्रेड मध्ये एंटर करायसाठी आपल्याला व्हॉल्यूमची पण गरज असते. आता याच 2 कॅन्डल मध्ये इथे व्हॉल्यूम स्पाइक्स बघा तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे, तर हा ट्रेंड चांगला आहे असा त्याचा अर्थ होतो, जो कुठला ट्रेंड असेल तो. आता इथे मार्केटने पॉज घेतला त्या मोमेंटला बघा, जो आपला व्हॉल्यूम डेटा आहे तो मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक प्रॉपर ट्रेंड मिळणार नाही. मग जेव्हा ही ग्रीन कॅन्डलने स्पाइक केलं त्यानंतर त्यांनी काय केलं, मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस केलं, म्हणजे इथून जो ट्रेंड मिळेल आता हा ट्रेंड एक चांगला स्ट्रॉंग ट्रेंड मिळू शकतो, ही एक प्रोबॅबिलिटी इथे बनली. पण ओआय डेटा आपल्याला ओआय डेटावर सपोर्ट करत होता, कारण कॉल रायटर फार कमी आणि पुट रायटर फार जास्त, म्हणजे मार्केट इथून रिबाउन्स करेल असा एक अंदाज. आणि प्राइस ऍक्शन आपल्याला निगेटिव्ह दाखवत आहे. प्राइस ऍक्शन आपल्याला दाखवत आहे इथे की मार्केट आता या लेवलला ब्रिज करत आहे. हा आपला एंट्री पॉईंट असणार, एसएल पॉईंट असणार आणि मार्केट हे टार्गेट घेणार आणि मार्केटने सगळ्यांना स्मॅक केलेलं, सगळ्यांची एसएल काढलेले आहेत. आता इथे आपण ट्रेड जनरेट करू शकलो असतो पुन्हा, मग कारण आपल्याला कॉलिंगचा ट्रेड घ्यायचाच, आपल्याला आपले जे प्राइस ऍक्शन आणि ओआय डेटा सांगत होते. पण इथे न घेण्याचं रिझन काय, मार्केटचा इतका मोठा फॉल झाल्यानंतर मार्केट होऊ शकतं इथनं पुन्हा खाली येईल. हा जो ग्रीन कॅन्डलचा मूव्ह आहे हा या सगळ्यांची एसएल हंट करायसाठी आलेला असेल फक्त, आणि त्यानंतर पुन्हा फॉल करेल मार्केट. तर कंटिन्यू ट्रॅपिंग झोन दिसत असल्यामुळे मार्केट ओपन झाल्याच आपण इथे जोपर्यंत मार्केट स्टेबल होत नाही किंवा आपल्याला अंडरस्टँड होत नाही एखादी गोष्ट, तोपर्यंत आपण त्याला ट्रेडमध्ये न जाण्याचा विचार केलेला. सो ओव्हरऑल सायकोलॉजी काय होती, लॉजिक काय होतं, टेक्निकल अनालिसिस काय होतं, हे आपण सगळं इथे डिस्कस करत आहोत. आणि सेकंड गोष्ट, जर इथे आपण ट्रेड घेतला असता तर आपल्याला इथे लॉंग पोझिशन करायचं काम पडलं असतं, तर आपला एसएल बघा जवळपास 40 पॉईंटचा एसएल बनला असता, जवळपास 42 पॉईंटचा एसएल बनला असता. आणि आपलं जे टार्गेट बनलं असतं ते पहिलं टार्गेट बनलं असतं आपलं, आज जो कॅन्डल ओपन झालेली आहे त्या कॅन्डलचा ओपन म्हणजे जवळपास 92 पॉईंटचा, 1:2चा पुन्हा इथे बनला असतं. पण आपण हा सुद्धा ट्रेड इनिशिएट नाही केलेला. मग आपण ट्रेड कुठे इनिशिएट केलं, आपण ट्रेड इनिशिएट केला इथे या कॅन्डलच्या क्लोजिंगला, आणि आपला जो एसएल होता तो याच कॅन्डलचा लो, आणि जे टार्गेट होतं आपलं ते पहिलं टार्गेट 23,470 आणि दुसरं टार्गेट आपलं होतं 23,480 आणि तिसरं टार्गेट होतं आपलं 23,500. या पद्धतीने म्हणजे आपण हे टार्गेट कसे डिसाईड केले होते, आपण टार्गेट डिसाईड केलं होतं या पद्धतीने की हा जो हाय असणार आहे क्लोजिंगचा हे पहिलं टार्गेट, हा जो प्रिव्हियस एक रेजिस्टन्स आहे आपल्याकडे तो दुसरं टार्गेट, आणि हा जो 23,500चा एक राउंड फिगर रेजिस्टन्स आहे तो. तर मार्केटने ऑब्व्हियसली त्याला पण क्रॉस केलं असतं आणि आपण ॲज युजल 20 पॉईंट्स अहेड, 10 पॉईंट्स 20 पॉईंट्स अहेड आपण राहतो, म्हणजे या ओआय डेटाला मॅच करणारा आपण टार्गेट ठेवलं असतं 23,510 वगैरे. एक स्पाइक तिथून रिव्हर्सल झाला असता असा आपला एक अंदाज होता. तर या ट्रेडमध्ये आपण आपलं जे ठरलेलं टार्गेट होतं ते बुक करू शकलेलो नाही. आपलं टार्गेट होतं 26 पॉईंटच्या अगेन्स्ट 26 पॉईंट, म्हणजे पहिलं टार्गेट, दुसरं 40 पॉईंट आणि तिसरं डायरेक्ट 60-70 पॉईंट. तर इथे मार्केट जवळपास 20 पॉईंट पासूनच आपलं रिव्हर्सल झालेलं, आणि मग आता हा रिव्हर्सल आहे की
नाही हे समजायला आपल्याला भरपूर वेळ गेलेला. आता यामध्ये झालं असं की हे जे स्पाइक्स आलेत ना, इथे आपलं फ्युचर स्पॉट प्राइसचा जो SL आहे तो हिट नाही झालेला, परंतु प्रीमियम मध्ये आपले SL इथे 1 SL 2 SL आणि 3 SL तिन्ही आपले SL हंट झालेले आहेत, ज्यामुळे आपल्याला एक छोटासा लॉस बुक करावा लागला. कारण आपला अंदाज असा होता की जोपर्यंत आपलं स्पॉट प्राइस मध्ये SL हिट होत नाही तोपर्यंत आपलं जे अनालिसिस आहे ते बरोबर असणार आहे आणि आपल्याला आपलं डिझायर्ड टार्गेट मिळेल. आणि मार्केटने ते दिलं पण, तुम्ही इथे बघू शकता मार्केटने आपले 2 टार्गेट दिलेले आहेत. म्हणजे 26 पॉईंटच्या अगेन्स्ट मध्ये मार्केटने आपल्याला जवळपास 50 पॉईंट म्हणजे असं समजा 1:1 टार्गेट तर मार्केटने आपल्याला दिलेलं आहे. पण आपण प्रॉफिट बुक नाही केलेलं, 1:1 पण बुक नाही केलेलं, 1:2 पण आपण बुक नाही केलेलं आणि आपण होल्ड केलेलं. कारण की आपण इथपर्यंत थांबलोच नाही, आपले या लेवल पर्यंत येईपर्यंत आपले 3 SL हंट झालेले ऑलरेडी. एक इथे SL हंट कुठे कुठे झालेलं आपलं, पहिला SL आपला इथे हंट झालेला, दुसरा SL इथे हंट झालेला आणि तिसरा SL आपला इथे हंट झालेला. म्हणजे तिन्ही ठिकाणी आपले SL हंट झालेले. मग त्यानंतर मग आपण मार्केटमध्ये नाही गेलो. समजा आपला जो 1 लॉट कोटा होता SLचा तो आपण कंप्लीट केलेलो, म्हणून आपण नाही गेलेलो. पण टार्गेट मिळालं असतं जर आपले SL नसते गेले तर. आता आपण होल्ड का केलं हे लक्षात आलं असेल तुम्हाला, कारण आपलं फ्युचर मध्ये आपला जो SL आहे तो हिट नाही झालेला म्हणून, आणि अनालिसिस करेक्ट निघालं. पण प्रीमियम मध्ये स्पाइक्स जास्त असल्यामुळे, व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळे आपले SL हंट झालेले आहेत. इट्स ओके, SL जाणं हा एक पार्ट आहे आपलं गेमचा. आता आपण बघतोय की 17 तारीख 18 तारखेला मार्केट कुठे ओपन होणार. आय थिंक 17ला मंडे आणि सुट्टी असणार आहे ती ईदमुळे, तर डायरेक्ट 18ला आपलं मार्केट ओपन होईल. तर आपण ही लेवल मार्क करून ठेवलेलं आहे. ऑल टाइम हाय वरती मार्केट आहे ऑलरेडी. एक 8 पॉईंटने मार्केटने ऑल टाइम हाय आणखी वाढवलेला आपला. आपलं जे टार्गेट आहे 23,500 हा रेजिस्टन्स म्हणून आपल्यासाठी ऍक्ट करणार आहे आणि 23,400 हा सपोर्ट म्हणून ऍक्ट करणार आहे. तर मार्केट जे मूव्ह करायला पाहिजे ते या झोन मध्येच मूव्ह करायला पाहिजे. कुठलं 23,400 to 23,500. आता मार्केट या झोन मध्ये ओपन होतं की आणखी कुठे काय ओपन होतं हे आपल्याला बघणं आवश्यक आहे आणि त्यानुसार मग आपण ट्रेडिंग करणार. तर जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर लाईव्ह ट्रेडिंग आपलं जॉईन करा. एव्हरीडे आपण फर्स्ट मॉर्निंग सेशन घेत असतो. 9 ते 11 आपण राहतोच मार्केटमध्ये. आपण होल डे मार्केटमध्ये बसून नाही राहत शक्यतो. मी राहिलो पर्सनली तर राहतो, पण आपण लाईव्ह सेशन नाही करत तेवढे. आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला डायरेक्ट आपण या पद्धतीने तुम्हाला ट्रेड इनिशिएट करून देत असतो. म्हणजे ट्रेड इनिशिएट होत असेल तर आपण तुम्हाला त्यामध्ये गाईड करत असतो. सपोज इथे लाईव्ह मार्केटमध्येच आपण तुम्हाला हा ट्रेड इनिशिएट करून दिलेला की तुमचा एक 15 पॉईंटचा SL बनतोय याच कॅन्डलचा आणि तुमचं हे टार्गेट बनतंय या पद्धतीने. आणि ज्या लोकांना नवीन आहेत त्यांना मी इथे 1:1 टार्गेट बुक करायला पण सांगितलं होतं. वन इज टू टार्गेट बुक करून घ्या म्हणून. आणि जे वेट करू शकतात SL घेऊ शकतात त्यांनी होल्ड करा, कारण की आपला SL जोपर्यंत जात नाही किंवा आपलं टार्गेट येत नाही तोपर्यंत आपण त्याला होल्ड करतो. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर तुम्हाला अनालिसिस आवडत असेल तर. आपल्या प्रत्येक लाईव्ह सेशन्समध्ये आणि पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला मार्केटला रिअल टाइममध्ये टीच करतो. रिअल एंट्रीज, रिअल SLs, रिअल टार्गेट्स असतात. कुठल्याही स्ट्रॅटेजी वगैरेवरती आपण डिस्कस करत नाही. प्युअर प्राइस ॲक्शन, OI डेटा आणि व्हॉल्यूम अनालिसिस, जे फंडामेंटल्स आहेत मार्केटचे त्याला आपण डील करतो डायरेक्ट. तर भेटूया मग 18ला मॉर्निंग लाईव्ह सेशन्समध्ये.
तोपर्यंत चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.